नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा अभंग खूप महत्त्वाचा आहे बघा. पतनाशी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, विधी पुरते कारण बहु वारावे वचन, सर्वस्वाशी नाडी ऐशी लाघवाची बेडी, तुका म्हणे दुरी राखता हेची बरी. पतनाशी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, यांची जे स्नेह प्रीती असते ते खोटा असते. याचा अर्थ काय सोपाच आहे. विधी पुरते कारण बहु वारावे वचन, म्हणजे आपण त्यात लय गुतायचं नाही. विधीपुरतं म्हणजे कामाशी काम, आपलं काम आपण करायचं, त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे. विधीपुरते कारण बहु वारावे वचन, वारावे म्हणजे लक्ष द्यायचं नाही जास्त. सर्वस्वाशी नाडी ऐशी लाघवाची बेडी. समाजामध्ये आता नवरे मारणाऱ्या बायका आलेल्या आहेत बघा. रोज 4-2 बातम्या येत आहेत. अमुक ठिकाणी प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला मारलं, तमुक ठिकाणी मारलं, अशा रोज बातम्या येत आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवल्यावर कसं आपलं म्हणजे पुरुषांचं वाटोळ होतं आहे. त्यावेळी महाराजांच्या वेळी पण अशीच परिस्थिती होती. सर्वस्वाशी नाडी म्हणजे एखाद्याचं वाटोळ करायचं असलं तर इथे महाराजांना काय सांगायचं ते समजून घ्या. ऐशी लाघवाची बेडी, बेडी म्हणजे माहीत आहे तुम्हाला. तर असा हा अर्थ आहे, असा हा अभंग आहे. आता बायकांनी नवरे मारले, पण त्यावेळी पण अशीच परिस्थिती होती. असाच मोहपाश टाकत होत्या महिला. हे महाराजांनी या चरणामध्ये सांगितलेलं आहे. तुका म्हणे दुरी राखता हे तेची बरी. लांब राहा म्हणून सांगितले, सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. विधीपुरते कारण म्हणजे संसार करा पण व्यवस्थित करा. त्याचे काही नियम आहेत संसाराचे, तसा करा. विधीपुरते म्हणजे विधी म्हणजे नियम. बघा, तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे काम पुढे चालू ठेवण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपला मोबाईल नंबर आहे इथं. आपल्याला कीर्तनासाठी, प्रवचनासाठी वगैरे बोलवा. वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान संपत चाललेलं आहे. तर बघा, आम्हाला सपोर्ट करा. आमची खूप तळमळ आहे. प्रत्येक गावोगावी कीर्तनकार, वारकरी, माळकरी तयार झाले पाहिजेत. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.